नमो बुद्धाय जय भीम। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान बुद्धांचे विरोधक मोहाकर्षणाने धर्मदीक्षा देण्याचा आरोप बुद्धावर केला होता ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा। एकदा वैशालीच्या महावनातील कुटागारमध्ये भगवान बुद्ध वास्तव्यास होते। भद्दीय लिच्छवी तथागताकडे त्यावेळी आला आणि म्हणाला, भगवान, लोक म्हणतात की श्रमण गौतम हा जादूगार आहे आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना भुलविण्याचा जादूटोणा त्याला अवगत आहे। जे असे म्हणतात ते तथागताबद्दल विपर्यस्त प्रचार करण्यास हेतू अमान्य करतात। आम्ही लिच्छवीचे लोक ह्या आरोपावर विश्वास ठेवत नाही, पण तथागतांना ह्याबाबत काय म्हणायचे आहे हे ऐकण्याची आमची इच्छा आहे। तथागत म्हणाले, भद्दीय अफवा, परंपरा किंवा लोकप्रवाद ह्यावर विसंबून राहू नये। एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे म्हणून ती मान्य करू नये। अमुक एक गोष्ट तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित किंवा बाह्य स्वरूपाने प्रतीत किंवा स्वमतानुकूल वाटली तरी तेवढ्यानेच ती स्वीकारू नका। तुम्हाला ती न्याय वाटते म्हणून ती मान्य करू नका। श्रमणाच्या मताचा आदर केला पाहिजे ह्या भावनेने भारून जाऊनही एखादी गोष्ट स्वीकारू नका। पण भद्दीय अमुक एक कृत्य पापकर्म आहे असे सर्व घटना स्वतः निरीक्षण तुम्हाला आढळेल किंवा अनुश्रवी विद्वानांनी ते गर्व्य आहे असे सांगितले आणि त्यामुळे त्यांनी किंवा अपाय होण्याचा संभव आहे असे आढळले तर त्यांचा तुम्ही त्याग करा। आता तुझ्या प्रश्नाबद्दल बोलायचे म्हणजे भद्दीय जे मजवर जादूटोणा करून धर्म परिवर्तन करण्याचा आरोप करतात ते स्वतः महत्वाकांक्षी लोक नाही काय? भद्दीय बोलला, होय भगवान, ते महत्वाकांक्षी आहेत। मग भद्दीय लोभाने जिंकले गेलेले महत्वाकांक्षी लोक आपल्या महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी खोटे बोलण्यास किंवा पाप करण्यास कधी कचरतील काय? नाही भगवान, ते कचरणार नाहीत। भद्दीय बोलला। आणि भद्दीय जेव्हा कुविचार आणि सूडभावना अशा माणसाच्या मनात उत्पन्न होते तेव्हा त्यांच्या महत्वाकांक्षेच्या आड येणाऱ्यावर आरोप करण्यास ते दुसऱ्यांना चिथामणी देणार नाहीत काय? होय भगवान, देतील। भद्दीय बोलला। भद्दीय, माझ्या शिष्याला मी फक्त असा उपदेश करतो, प्रिय शिष्य, लोभयुक्त विचाराचे नियमन करून तू राहत जा। असे केल्याने कोणतेही लोभमूलक कार्य मन, वचन किंवा कृत्य ह्याद्वारे तुझ्याकडून घडणार नाही। द्वेष आणि अज्ञान ह्यावर नियंत्रण ठेवून तू वाग। भद्दीय, जे श्रमण ब्राह्मण माझी निंदा करतात की श्रमण गौतम जादूगार आहे आणि त्याला जादूटोणा अवगत आहे ज्यामुळे परधर्मातील लोकांना तो भुलवतो, ते लबाड व खोटे बोलणारे आहेत। भगवान, आपली ही जादू मोठी अजब गोष्ट आहे। ह्या आपल्या जादूटोण्याने माझ्या प्रिय नातेवाईकांना भूल पडली असती तर किती बरे झाले असते। खात्रीने त्यामुळे त्यांना हित आणि सुख प्राप्त झाले असते। भगवान, जर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आपल्या ह्या जादूटोण्याने मोहून जातील तर दीर्घकालपर्यंत त्यांना हित आणि सुख नक्की प्राप्त होईल। खरे आहे भद्दीय, खरे आहे, ह्या जादूटोण्याने जिंकलेल्या सर्व लोकांनी पापकर्माचा त्याग केला तर ते जगाच्या हिताचे आणि सुखाचे ठरणार आहे। तर आजच्या भागामध्ये आपण पाहिले भगवान बुद्धांना विरोध करणारे आणि भगवान बुद्धाला जादूटोणा येतो असे मोहाकर्षणाने धर्मदीक्षा देण्याचा आरोप बुद्धावर करण्यात आला होता। तर या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। भेटूया लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। नमो बुद्धाय जय भीम।